गेल्या महिन्यातला तसाच आहे अजून. म्हणजे तिला ती शब्द बोलायला शिकवतात, जगायला शिकवतात. ती जर म्हणली असती गजरा घ्या गजरा, तिच्याकडे कोणी बघितलं नसतं. 1 महिना न सुकणारा गजरा म्हणल्यानंतर कित्येक जण गजरा घेत होतं. म्हणजे तिला ते जीवन जगायला शब्द शिकवतात. आपल्या माणसांचं कसं आहे बघा, जीवन जगत असताना सायकलवरल्या माणसानं चालत असलेल्या माणसाकडे बघायचं आणि आपल्या मनाला सांगायचं, ह्या माणसापेक्षा माझं जीवन सुंदर आहे. टू व्हीलरवर जाणाऱ्या माणसानं सायकलवाल्या माणसाकडे बघा आणि म्हणा, ह्या माणसापेक्षा माझं जीवन सुंदर आहे. आपल्या माणसांचं तसं नसतंय हो. आपली माणसं 4 चाकीत बसतात आणि आकाशातली स्वप्न बघतात. ते आकाशात फिरते, ते हेलिकॉप्टर माझं कधी होईल. अशानं जीवन सुंदर होत नसतंय. जीवन सुंदर झालं असं कुणाला वाटतंय? झोपडपट्टीतून बंगल्यामध्ये राहायला जाईल त्यावेळेला त्याला वाटतंय आता माझं जीवन सुंदर झालं. एखाद्या वेटरला हॉटेलचा मालक ज्यावेळी होईल त्यावेळी वाटतंय आता जीवन माझं सुंदर झालं. एखाद्या वय उलटून गेलेल्या पोराला गोरी चिकनी गोमटी पोरगी जर बायको मिळाली तर त्याला वाटतंय आता जीवन माझं सुंदर झालं. जीवन सुंदर करायचं झालं तर पहिली नाती जपली पाहिजेत. आणि नाती जपायचं म्हटलं तर नात्यातला संवाद वाढवला पाहिजे. संवाद वाढवत असताना मी स्वतः आता दिवसभर बाहेर असतो, मुलं शिक्षणाला असतात, पण संध्याकाळचं 1 टाइमचं जेवण आम्ही सहकुटुंब एकत्र बसून करतो. माझा मुलगा 6वीला आहे, तो सुद्धा वाट बघतो पप्पा आल्याशिवाय जेवत नाही. याचा सांगायचा अर्थ असा की सगळ्यांनी किमान 1 वेळेचं जेवण आपल्या कुटुंबासह सगळ्या कुटुंबाबरोबर केलं पाहिजे. याचं कारण ज्या काय आपल्या दिवसातल्या घडामोडी, ज्या काय आपल्या मनावरचा ताण तणाव आपण सहकुटुंबात बोलून मोकळा होतो त्यावेळेला आपला ताण तणाव कमी होत जातो. त्यामुळे आपण एकत्र बसून जेवण केलं पाहिजे. अशाच एका कुटुंबामध्ये 4 व्यक्ती असतात, आई वडील, मुलगा मुलगी आणि एकत्र जेवायला बसलेले असतात. मुलाच्या कानात हेडफोन असतो, पुढे लॅपटॉप असतो. जेवण वाढून घेतात, जेवायला सुरुवात करतात आणि जेवायला सुरुवात करत असताना जेवण म्हणजे थोडंफार जेवण झालेलं असतंय तोपर्यंत त्या मुलाच्या ताटातली भाजी संपलेली असते. मुलाच्या कानात हेडफोन असतोय. आई म्हणते, बाळा तुझ्या ताटातली भाजी संपली, तुला वाढू का? मुलगा काही बोलत नाही. 1 वेळ झालं, दुसऱ्यांदा विचारते, अरे बाळा इकडे लक्ष दे, तुझ्या ताटातली भाजी संपली, तुला वाढू का? मुलाचं लक्ष असते लॅपटॉपवर, कानात हेडफोन आणि हातात घास. तेवढ्यात मुलगी उठते आणि फोनवरनं मेसेज करते, दादा दादा तुझ्या ताटातली भाजी संपली आणि आई म्हणते तुला हवी आहे का? त्यावेळेस त्या मुलाचं लक्ष आपल्या ताटाकडे जातं. इतकी मोबाईल मध्ये गोरपटलेली माणसं आहे. जर संवाद टिकवायचा असला तर एखाद्या पाहुण्याला, आता समजा आपल्याला एखाद्या घरात पाहुणा आला तर 4ही कोपऱ्यात 4 माणसं बसलेली असतात. घरातली आई वडील मुलगा. आई वडिलांचं लक्ष असतंय टीव्हीवर, मुलाचं लक्ष असतंय कानात हेडफोन मोबाईलवर. पाहुणा बोलतोय,
त्याच्याकडे बघायचं बोलायचं पुन्हा टीव्हीत तोड. पाहुणा वैतागतोय कंटाळतोय पाहुणा. अशानं घर पण येत नसतं. टीव्ही मिक्सर फ्रीज सोफा सेट बेड एसी बीसी हा ह्यानं घर पण येत आहे. पण ज्या वेळेला नात्यातले संबंध वाढवतील संवाद वाढवतील त्यावेळेला घराला शहाणपण आल्याशिवाय राहणार नाही. असंच एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांना विचारलं. खर तर लहानपण तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही वयामध्ये माणूस प्रेम करायला शिकतो. असाच प्रश्न एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांना विचारला. साहेब तुम्ही आजपर्यंत कोणावरती प्रेम केलंय का? त्यावर यशवंतराव चव्हाण साहेब बोलले, मी फक्त 2च शब्दावरती प्रेम केले. ते म्हणजे माता आणि माती. या 2 शब्दामध्ये फक्त वेलांटीचाच फरक आहे. ज्या मातेनं मला जन्माला घातलं त्या मातेवर प्रेम केलं आणि ज्या मातीत मी घडलो त्या मातीवर प्रेम केलं. असल्या माणसांच्याकडं जीवन जगणं शिकलो पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांची एका ठिकाणी जाहीर सभा होती.